नमस्कार. सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीमध्ये रोजगार संधी या संदर्भात आपण मागे व्हिडिओ तयार केले होते. तर यामध्ये पहिलं व्हेरिफिकेशन म्हणजे ज्या ज्या लोकांनी इथे ॲप्लिकेशन केलेले आहे त्यांचं पहिलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी इथे ॲप्लिकेशन केले तर अशा विद्यार्थ्यांना आता सेकंड व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे दुसरा चान्स व्हेरिफिकेशनसाठी येतो आहे आणि ते आता सुरू झालेले आहे आणि बऱ्याच लोकांना मेलसुद्धा रिसीव होत आहे. तर आज कालच्या डेटला म्हणजे 4 तारखेला बरेच सेकंड व्हेरिफिकेशनसाठी छत्रपती संभाजीनगर इथून मेल आलेले आहेत. तर त्या मेलमध्ये आपण काय आहे ते तर या पद्धतीचा मेल ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहे फर्स्ट व्हेरिफिकेशन नंतर किंवा त्याच्या ज्यांना मेल आलेले नाही आतापर्यंत त्यांनासुद्धा अशा पद्धतीचा मेल आता येऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्याची प्रोसेस ही मागे पुढे आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन केले त्यांना या पद्धतीचा मेल आलेला असेल. आपला मेल एक तपासायचा आहे. तर जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग या राज्यासोबत राज्य शासनाच्या झालेल्या करारानुसार कुशल मनुष्यबळ पुरवणेकामी उमेदवाराच्या प्रमाणपत्र पडताळणी कॅम्पला उपस्थित राहण्याबाबत. तर हा कॅम्प इथे लावलेला आहे, पहिलेसुद्धा लावला होता. तर यामध्ये पडताळणीसाठी जायचं आहे. तर ही जी डेट आता माझ्याकडे आलेली आहे ती आहे यामध्ये 9th of October. टायमिंग आहे 4 PM to 5 PM. तर 9 ऑक्टोबर ही डेट देण्यात आलेली आहे. मे बी 10 पण काही जणांना मिळाली असेल किंवा 9मध्ये वेगळा टाईम स्लॉट मिळाला असेल. तर यासाठी व्हेरिफिकेशनला जाण्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे तर इथे त्यांनी दिलेले डोमिसिल सर्टिफिकेट आहे, 10वी 12वीची मार्कशीट आहे किंवा इतर तुमचे जे क्वालिफिकेशन डिटेल असतील जे तुम्ही क्वालिफाय होऊ शकता त्याला हे केअरफुली तुम्हाला बघायचं आहे. यासाठी मागचे जे व्हिडिओ आहे तुम्ही ते रेफर करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. त्यामध्ये कुठला ट्रेड हा ॲप्लिकेबल आहे, कुठलं क्वालिफिकेशन ॲप्लिकेबल आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचं आहे आणि या कॅम्पसाठी तुम्हाला इथे जायचं आहे. आता यामध्ये ट्रेड रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आणखी बघायची असेल की कुठले ट्रेड आहेत, आपला ट्रेड त्यामध्ये बसतो की नाही, प्रोफेशनल क्वालिफिकेशन यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर या वेबसाईटवरती तुम्ही इथे शासन निर्णय आणि परिपत्रक इथं आल्यानंतर इथे एक लिंक टाकण्यात आलेली आहे. तर या लिंकवरती तुम्ही तुमचा ट्रेड आणि क्वालिफिकेशन डिटेल पडताळून बघू शकता. इथे तुम्ही चेक करून या सगळ्या गोष्टी बघू शकता. आता या कॅम्पला जाण्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टी घेऊन जायचं आहे. तुमच्याकडे काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स असतील, कम्प्युटर टेक्निकल स्किलचे गोष्टी असतील ते सुद्धा घेऊन जायचं आहे. तर इथे एक मेन जे सूचना आहे ती दिलेली आहे की या कॅम्पला जर तुम्ही ॲब्सेंट राहत असाल, तुम्ही जात नसाल तर पहिली जी बॅच फॉर्म होणार आहे जर्मन लँग्वेज कोर्सची त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेबल नसणार आहे. म्हणजे हे जे काही पडताळणी आता सुरू आहे ती पहिल्या बॅचसाठी आहे. पहिल्या बॅचसाठी तुम्हाला कन्सिडर होणार नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना मेल आले त्यांनी या कॅम्पसाठी आवश्यकरित्या हजर राहून तिथं डॉक्युमेंट पडताळणी करून घ्यायची आहे. यानंतरसुद्धा हे ॲप्लिकेशन प्रोसेस चालणार आहे. वेगवेगळ्या बॅचेस, फर्स्ट बॅच, सेकंड बॅच, थर्ड बॅच अशा बॅचेस याच्या फॉर्म होणार आहे. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेला नाही असं काही नाही आहे की आता मला फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही फॉर्म भरून टाका. तुम्हाला मे बी नेक्स्ट डॉक्युमेंट पडताळणीसाठी इथं बोलावलं जाऊ शकतं. प्रत्येक जिल्ह्याची प्रोसेस ही मागे पुढे आहे. सध्या मी हे छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टविषयी बोलतो आहे. पुणे मे बी डिफरंट असू शकतं, बाकीचे इतर जिल्हेसुद्धा डिफरंट असू शकतं, पण ह्या बॅचेस फॉर्म आता होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर या संदर्भात काही अडचण असेल आणि तुमची काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा मी इथे खाली लिंकमध्ये दिलेलं आहे, त्यावरती तुम्ही क्वेरी तुमची टाकू शकता. हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू ज्यांचं क्वालिफिकेशन आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे टेक्निकल व्हिडिओज आणि एज्युकेशनल व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.